नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, 18 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भातला जी-आर प्रकाशित केला आणि त्या दिवसापासून लाडकी बहीण योजनेची पात्र महिलांची ई-केवायसी करणे सुरू झाले आहे. आता ही ई-केवायसी करत असताना अनेक अडचणी महिलांना या ठिकाणी येत आहे. या अडचणी काय येत आहेत या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या अडचणी काय येतात याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता घेणार आहोत. ई-केवायसी ला सुरुवात केली असताना सर्वप्रथम अडचण ही येत आहे की आपण जी साईड या ठिकाणी दिलेली आहे ती साईड आपण या ठिकाणी कॉम्प्युटरवरती मोबाईलवरती टाकल्यानंतर ती साईड या ठिकाणी ओपन होत नाहीये. आणि साईड ओपन जर झाली आणि त्यानंतर आपण आधार नंबर टाकतो आणि ओटीपी घेण्यासाठी सबमिट करतो, तर ओटीपी या ठिकाणी येत नाही. त्या ठिकाणी आपल्याला एरर या ठिकाणी येत आहे. तर हा एरर येण्याचे कारण असे आहे की सध्या जवळपास 2 कोटीच्या वरती या पात्र महिला या ठिकाणी आहेत आणि सर्वजण या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आता साईडवर जाऊन ऑनलाईन केवायसी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. तर त्यामुळे साईड या ठिकाणी जाम होत आहे. त्यामुळे सर्व्हर या ठिकाणी लोड या ठिकाणी घेत नाहीये आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे. तर याला काही 4, 5, 6 दिवस या ठिकाणी लागतील आणि त्यानंतर ही साईड या ठिकाणी सुरळीत चालू या ठिकाणी होईल. त्यामुळे थोडा वेळ या ठिकाणी लागणार आहे. रात्री 11-12च्या नंतर साईड या ठिकाणी चालत आहे. तर त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न जर केला तर केवायसी या ठिकाणी होऊ शकते. बऱ्याच महिलांना फॉर्म भरताना एक अडचण अशी येत आहे की आता पती किंवा वडील यांच्या आधार नंबर या ठिकाणी टाका असा ऑप्शन या ठिकाणी आहे. तर त्या ठिकाणी आता अविवाहित महिला आहे आणि आता त्यांचे लग्न झालेले आहे आणि त्यांच्या आधारवर त्यांच्या पतीचे नाव या ठिकाणी आलेले आहे. तर आता नेमका फॉर्म भरताना तर वडिलाचे नाव टाकले होते आणि आता आता माझे लग्न झालेले, माझे आधार कार्डवर नाव पतीचे आहे, मी या ठिकाणी कोणता नंबर टाकू? तर त्यावेळेस तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीचे नाव जर असेल तर पतीचेच आधार नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला ओटीपी या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या वडिलाचे नाव जर आधार नंबरवर असेल तर वडिलाचा आधार नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला ओटीपी घ्यायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की बऱ्याच महिलांना एक अडचण या ठिकाणी येत आहे की पती किंवा वडील यांचे आधार नंबर या ठिकाणी टाकत असताना आता बऱ्याच महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीये आणि अशा वेळेस आधार नंबर कोणाचा टाकायचा आणि ओटीपी कसा घ्यायचा? तर या संदर्भात शासनाने याचा तोडगा या ठिकाणी काढलेला नाहीये. ही अडचण आता शासनाच्या लक्षात आलेली आहे आणि लवकरच ते यावर निर्णय घेतील आणि तो निर्णय आल्यानंतर आपण माझ्या चॅनलवर मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवून तुम्हाला लवकरच या ठिकाणी कळवीन. तोपर्यंत काही दिवस थांबा, अजून 2 महिने आपल्याला वेळ आहे. पुढचा प्रश्न असा आहे बऱ्याच महिलांचा की आता 1 नंबरचा ऑप्शन आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही आणि सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही. तर या ठिकाणी 2 ऑप्शन आहे, होय किंवा नाही. तर या प्रश्नामध्ये अनेक महिला या ठिकाणी अडचणीत येत आहे की या ठिकाणी होय टाकायची की नाही. तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कन्फ्युज न होता या ठिकाणी होय हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. कारण आपण पात्र आहोत आणि आपण पात्र राहण्याकरताच आपल्याला या ठिकाणी होय हा ऑप्शन निवडायचा आहे. आणि बऱ्याच महिलांनी या ठिकाणी नाही हा ऑप्शन चुकीने या ठिकाणी निवडलेला आहे आणि फॉर्म सबमिट केलेला आहे. तर अशा महिलांनी आता थोडा या ठिकाणी थोडी शांतता या ठिकाणी ठेवायची आहे आणि सरकार यावरती लवकरच मॉडिफाय ऑप्शन या ठिकाणी कदाचित काढू शकते आणि त्यामध्ये नंतर मॉडिफाय ऑप्शन जर काढल्यानंतर तुम्ही या ठिकाणी परत मॉडिफाय करून या ठिकाणी होय हा ऑप्शन या ठिकाणी निवडू शकता. कारण प्रश्न थोडा किचकट असल्यामुळे महिलांच्या लक्षात या ठिकाणी येत नाहीये. पुढचा प्रश्न असा आहे की ई-केवायसी करत असताना माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे, यासमोर होय किंवा नाही. तर या ठिकाणी होय हा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. परंतु एका कुटुंबामध्ये जर 2 विवाहित महिला असतील तर त्यामधील एका महिलेला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. ती महिला या ठिकाणी अपात्र या ठिकाणी होणार आहे. तर ते तुम्हाला या ठिकाणी ठरवायचे आहे की यामध्ये कोणत्या महिलेच्या नावाने आपल्याला या ठिकाणी ई-केवायसी करून या ठिकाणी आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. बऱ्याच महिलांचे असे म्हणणे आहे की माहे जून, जुलै, ऑगस्टचे पैसे त्यांना या ठिकाणी मिळणे बंद झालेले आहे. तेव्हापासून त्यांना पैसे मिळत नाहीये. तर आता त्या महिलांनी या ठिकाणी ई-केवायसी या ठिकाणी करायची आहे आणि त्यांची जर ई-केवायसी या ठिकाणी जर झाली तर निश्चितच त्यांना मागील माहे, जून, जुलै, ऑगस्टचे पैसे एकत्र या ठिकाणी जमा होतील.
बऱ्याच महिलांचे म्हणणे असे आहे, की आम्ही आधार नंबर टाकल्यानंतर आम्हाला या ठिकाणी मेसेज येत आहे, की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही. म्हणजे आता या महिलांना या ठिकाणी योजनेतून अपात्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यांचे अपात्र करण्याची कारणे जशी की त्यांच्या कुटुंबातील नोकरीवर कोणीतरी आहे, सरकारी नोकरीवर कोणीतरी आहे, कोणीतरी सेवानिवृत्तीचा लाभ या ठिकाणी घेत आहे, कोणाच्या घरी फोर व्हीलर वाहन आहे, तसेच कोणी आय-टी-आर भरत असेल, अशा कारणामुळे त्यांना या योजनेतून या अगोदरच अपात्र करण्यात आलेले आहे. आता काही महिलांचे म्हणणे असे आहे, की आम्हाला ही लाडकी बहीण योजनेचा लाभ या ठिकाणी नको. तर या महिलांना असे करायचे, की त्यांनी या ठिकाणी ई-के-वाय-सी या ठिकाणी करायची नाही. ई-के-वाय-सी जर त्यांनी केली नाही, तर आपोआप तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणे या ठिकाणी बंद होईल. आणि आता शेवटचा प्रश्न असा आहे, की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याची शेवटची तारीख किती आहे? तर शासनाने 18 सप्टेंबर रोजी हा जी-आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे आणि त्या तारखेपासून 2 महिने ही मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर 18 सप्टेंबर पासून 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर. आता 18 नोव्हेंबरपर्यंत ही तारीख आहे. त्यामुळे या 2 महिन्यापर्यंत सर्व लाडकी बहीण योजनेनी पात्र लाडक्या बहीण योजनेनी या ठिकाणी ई-के-वाय-सी या ठिकाणी करून घ्यायची आहे. सध्या साईट या ठिकाणी स्लो चालत आहे. तर 5-6 दिवसानंतर ही साईट या ठिकाणी सुरळीत चालू या ठिकाणी होईल. आता सर्वात शेवटी मला असे या ठिकाणी सांगायचे आहे, की या सर्व अडी-अडचणीवर मात करून ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरतील, त्यांनी या 2 महिन्यामध्ये लवकरात लवकर ई-के-वाय-सी या ठिकाणी करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी करत असताना शांततेत या ठिकाणी ही ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. सर्व माहिती व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे. आपल्याला 1 नंबर आणि 2 नंबरचा जो मुद्दा आहे, या दोन्ही ठिकाणी आपल्याला होय हा ऑप्शन निवडायचा आहे आणि दिलेल्या बॉक्समध्ये टिक करून हा अर्ज सबमिट या ठिकाणी करायचा आहे. हा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा, ही ई-के-वाय-सी ऑनलाईन कशी करायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर या अगोदर टाकलेला आहे. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघून ही ई-के-वाय-सी या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारे लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करत असताना ज्या अडचणी येत होत्या, त्या अडचणीची उत्तरे या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. असेच नवीन-नवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.